विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण राष्ट्रीय सभा आणि राष्ट्रीय सभेचे महत्वाचे जे काही अधिवेशन आहेत ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासायचे आहेत. नेमकं राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली, कोणी केली, संस्थापक कोण होते, अध्यक्ष कोण होते, कुठं झाली, कोणत्या कोणत्या इंग्रजांनी मदत केली, या जवळपास सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासायच्या आहेत. जेणेकरून आजपर्यंत त्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न आलेला आहे आणि त्याचे नेमके उत्तर कशा पद्धतीने द्यायचे याचा एक अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. नेमकं राष्ट्रीय सभेची स्थापना करण्याची गरज का पडली आणि ही स्थापना करत असताना नेमकं कोणते कोणते इंग्रज अधिकारी मदत केली याच्याबद्दल बघत आहोत. चला तर बघूयात. नेमकी आपली राष्ट्रीय सभा आहे. राष्ट्रीय सभेचा अभ्यास करत असताना नेमकं आपल्याला राष्ट्रीय सभेची पहिल्यांदा स्थापना कधी झाली ह्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. झाली तर त्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये नेमकं संस्थापक म्हणून कोण कोण होता आणि कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय सभेची जी काही अधिवेशनं झालेली आहेत तर या अधिवेशन झालं असताना या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्ष कोण होतं किंवा एकूण अध्यक्ष आणि पहिलं जे अधिवेशन होतं या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून नेमकं कोणते व्यक्ती बसले आहे किंवा भूषविलं पद. त्यानंतर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन असताना त्या पहिल्या अधिवेशनासाठी प्रतिनिधी नेमकं कोण कोण होते त्या प्रतिनिधीचा एक अभ्यास करायचा आहे. आणि या राष्ट्रीय सभेबद्दल एक मत आहे जे की सातत्याने आपल्याला परीक्षेमध्ये येताना दिसून येतं. नेमकं त्या व्यक्तीचं मत नेमकं या राष्ट्रीय सभेला उद्देशून नेमकं काय काय अभ्यास केला यावं. म्हणजे एकंदरीत एक अधिवेशन, त्याचे संस्थापक, त्यानंतर स्थापना, मत, प्रतिनिधी आणि अध्यक्ष या बेसिक गोष्टीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि नेमकं अधिवेशन असेल तर अधिवेशनाचा कार्यकाल कोणता ह्या गोष्टीबद्दल आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये बघा, आता जर सुरुवातीला आपण बघायचं झालं तर याच्यामध्ये स्थापना, राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली तर 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे 28 डिसेंबर. आणि या स्थापनेच्या वेळी लॉर्ड, त्यावेळेसचा कोण होता तर तो होता लॉर्ड डफरिन. याच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय सभेच्या संस्थापकाचा विचार करत असताना राष्ट्रीय सभेच्या संस्थापकामध्ये A.O. ह्यूम या इंग्रज व्यक्तींनी आपल्याला स्थापना केलेली दिसून येते. का तर A.O. ह्यूम यांची एक संघटना होती, तिचं नाव होतं इंडियन नॅशनल युनियन. इंडियन नॅशनल युनियन ही संघटना A.O. ह्यूम यांची होती. आणि या A.O. ह्यूम या संघटनेचं रूपांतर आपल्याला राष्ट्रीय सभेमध्ये केलेलं दिसून येतं. म्हणजे एकंदरीत बघा, या बेसिक गोष्टी संस्थापकामध्ये ह्या गोष्टी. त्यानंतर A.O. ह्यूम या व्यक्ती बरोबरच अजून बाकीचे काही इंग्रज अधिकारी होते. नेमकं त्या इंग्रज अधिकाऱ्यामध्ये कोण कोण होतं त्या गोष्टीबद्दल एक आपण माहिती बघूया. याच्यामध्ये अजून A.O. ह्यूमला मदतनीस म्हणून सर विल्यम वेडनबर्न हे एक व्यक्ती होते. त्यानंतर सर हेनरी कॉटन हा एक इंग्रज अधिकारी राष्ट्रीय सभेला मदतनीस म्हणून काम करत असताना आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. म्हणजे संस्थापकामध्ये सगळ्यात सुरुवातीला A.O. ह्यूम हे संस्थापक आहेत आणि यांना मदतनीस म्हणून विल्यम वेडनबर्ग आणि हेनरी कॉटन हे दोन व्यक्ती आपल्याला असलेले दिसून येतात. आणि यांच्या सोबतीला अजून एक लॉर्ड डफरिन, त्या कालखंडातला हा व्यक्ती व्हाईसरॉय म्हणून कार्यरत होता. म्हणजे एकंदरीत बघा, या स्थापनेमध्ये ज्यांनी कोणी मदत केलेली आहे ते आपण इथं अभ्यासलेले आहेत. त्यानंतर पुढे बघा, अधिवेशनाचा विचार करता 28 ते 31 डिसेंबर कुठल्या पुस्तकामध्ये 30 डिसेंबर दिलेला आहे. त्याच्यामुळं या दरम्यान हे अधिवेशन झालं. मुळामध्ये हे अधिवेशन होत असताना या अधिवेशनाचं ठिकाणाबद्दल थोडासा वाद झालेला आपल्याला दिसून येतो. वाद म्हणजेच ठिकाण बदललं गेलं. पूर्वी जे ठिकाण होतं ते पूर्वी नियोजित ठिकाण हे आपल्याला मुंबई असलेलं दिसून येतं. पुणे या ठिकाणी होतं. पण पुणे हे ठिकाण नंतर रद्द झालं आणि हे अधिवेशन झालं ते कुठं झालं तर ते झालं मुंबईला. ठीक आहे. म्हणजे ठिकाणाचा अभ्यास करत असताना पहिलं अधिवेशन हे पुणे या ठिकाणी होणार होतं, पण त्या ठिकाणी कॉलरा रोगाची साथ पसरल्यामुळं ते अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येईल, मुंबई या ठिकाणी झालं तर मुंबई या ठिकाणी झालं, पण नेमकं मुंबई या ठिकाणी कोणत्या ठिकाणी झालं तर त्याचं उत्तर असेल गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा
मुंबई या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन झालं, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे अधिवेशनाचा विचार करता 28 ते 31 डिसेंबरच्या दरम्यान कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी. पण नियोजित कुठं होतं? तर नियोजित होतं पुणे या ठिकाणी, परंतु झालं नाही, मुंबई या ठिकाणी झालं. कोणत्या ठिकाणी झालं? तर गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा या ठिकाणी आपल्याला पहिलं अधिवेशन झालेलं दिसून येतं. त्यानंतर मित्रांनो पुढे बघा, आपल्याला दुसरा प्रश्न परीक्षेमध्ये येतो की राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोण होते? तर ह्या अध्यक्षाचा विचार करता याच्यामध्ये व्योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. व्योमेशचंद्र मुखर्जी असं सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला ऑप्शन येऊ शकतं, परंतु व्यवस्थितपणे लक्षात ठेवा व्योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. परंतु इथंही एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून लॉर्ड रे हे सुद्धा नाव घेतलं जातं, परंतु यांची निवड करण्यात आली नाही. तर ते झाले कोण? तर ते झाले व्योमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत बघा राष्ट्रीय सभा अधिवेशनाचा विचार करता हा अध्यक्ष पदावरती व्योमेशचंद्र बॅनर्जी हे नाव आपल्या लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पुढे बघा, या राष्ट्रीय सभेसाठी प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय सभेला 72 प्रतिनिधी पहिल्या राष्ट्रीय सभेसाठी हजर होते. ठीक आहे, आणि मताचा विचार करता या राष्ट्रीय सभेला सूक्ष्म अल्पसंख्याकाचा वर्ग किंवा सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग हे सुद्धा म्हटलं गेलं. हे म्हटलं कुणी गेलं? तर हे म्हणलं यांनी. कोणी म्हणलं? लॉर्ड डफरीन. हा प्रश्न परीक्षेत सतत आलेला आहे, त्याच्यासाठी राष्ट्रीय सभेला सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग कोणी म्हटलं असं जर म्हणलं, त्याचं उत्तर असेल तुम्हाला लॉर्ड डफरीन. आणि याच्यासोबतच महाराष्ट्रामधून सुद्धा राष्ट्रीय सभेमध्ये गेलेले कोण कोण होते? तर त्याच्यामध्ये गोपाळ कृष्ण गोखले, महाराष्ट्रातनं गोपाळ कृष्ण गोखले. ठीक आहे, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे, गोपाळ गणेश आगरकर. ठीक, हे म्हणजे असे वेगवेगळे दादाबाई नवरोजित नाहीत, पण याच्यामध्ये गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर हे अशा पद्धतीचे 4-5 व्यक्ती महाराष्ट्रातनं गेलेले होते. पैकी मत सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग कोणी म्हटलं, ही परीक्षेत सतत आलेला प्रश्न आहे, त्यासाठी लॉर्ड डफरीन हे नाव लक्षात ठेवा. स्थापना 28 डिसेंबर 1885 लॉर्ड डफरीन यांच्याच कालखंडामध्ये झालं. संस्थापकामध्ये A.O. ह्यूम, इंडियन नॅशनल युनियन या संघटनेचं रूपांतर कशामध्ये केलं? तर राष्ट्रीय सभेमध्ये केलं. आणि यांना मदतनीस म्हणून सर विल्यम वेडनबर्ग आणि सर हेनरी कॉटन यांनी आपल्याला मदत केलेली दिसून येतं. त्यानंतर अधिवेशन 28 ते 30 नियोजित पुणे, झालं मुंबई. अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होणार होते लॉर्ड रे, पण ते तसं झालं नाही. आणि एकूण प्रतिनिधी किती हजर? तर ते आहेत 72 प्रतिनिधी हजर. ठीक आहे, चला हे झालं आपल्याला राष्ट्रीय सभेबद्दल आपल्याला बेसिक. पण मुळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, नेमकं राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या गोष्टीसाठी केली गेली? तर त्या समकालीन परिस्थितीचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर लॉर्ड लिटन नंतर लॉर्ड रिपन हा व्हाईसरॉय म्हणून आलेला होता. लॉर्ड लिटन हा खूप वेगळ्या पद्धतीचा किंवा भारतीयांच्या विरोधामध्ये कायदे केलेले आपल्याला दिसून येतात. मात्र रिपन हा व्हाईसरॉय असा आला की भारतीयांच्या बाजूने कायदे केले. त्यामध्ये फॅक्टरी ऍक्ट असेल, इल्बर्ट विल विधेयक असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे भारतीयांच्या चांगल्या बाजूचे कायदे केले आपल्याला रिपन दिसून येतात. मात्र रिपन नंतर लॉर्ड डफरीन 1884 ते 88च्या कालखंडामध्ये लॉर्ड डफरीन आला आणि यांच्याच कालखंडामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली दिसून येतं. आणि याच राष्ट्रीय सभेसाठी अजून एक सेफ्टी वॉल या नावानं सुद्धा ओळखलं जातं. बघा, सेफ्टी वॉल या नावानं सुद्धा राष्ट्रीय सभेला ओळखलं जातं. ठीक आहे, चला आता आपण बघूयात पुढे आपला पुढचा मुख्य मुद्दा. आता इथून पुढे आपण फक्त राष्ट्रीय सभेचे खूप सारे अधिवेशन झालेले आहेत, परंतु आपल्याला फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या अधिवेशन घ्यायचे. ठीक आहे, त्यामध्ये आपण सुरुवात करूयात आत्ताच्याच अधिवेशनापासून, ती म्हणजे 1885चं अधिवेशन. ठीक आहे, त्यानंतर दुसरं आहे पहिले बघूयात 1886चं अधिवेशन एक आहे. त्यानंतर 1887 साली झालेलं एक अधिवेशन आहे. त्यानंतर 1888 साली झालेलं एक अधिवेशन आहे. त्यानंतर 1889 साली झालेलं एक अधिवेशन आहे.
आणि 1890 साली झालेले, म्हणजे हे पहिले 6 अधिवेशनाबद्दल आपल्याला माहिती बघूया. कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, पॅटर्न परीक्षा पद्धती बदललेली आहे. मुळामध्ये आपण फक्त अभ्यास करत असताना पहिलं पूर्ण करत जायचं, परंतु पेपर निघताना परत आपल्या असं लक्षात येतं की पहिलं नाही तर तिसरं, चौथं, 5वा क्रमांक सुद्धा आपल्याला दिसून येतो. आताचीच PSI डिपार्टमेंटल PSI ची पूर्व परीक्षा झाली, म्हणजे मुख्य परीक्षा झाली, त्यामध्ये 1888 बद्दल आपल्याला प्रश्न आलेला दिसून येतो. मग आता याच्यामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी लागेल की या गोष्टीच्या वेळेस आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 1885 आताच आपण ठिकाण सांगितलं, ठिकाण झालं कुठं तर 1885चं पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालं. 86चं अधिवेशन कुठं झालं तर ते अधिवेशन 86चं कोलकाता या ठिकाणी झालेलं दिसून येतं. 87चं अधिवेशन कुठं झालं, 87चं अधिवेशन चेन्नई या ठिकाणी झालेलं दिसून येतं. 88चं अधिवेशन कुठं तर 88चं अधिवेशन आपल्याला अलाहाबाद या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत बघा हे जे अधिवेशनाचे ठिकाण आहे अलाहाबाद, हे जे अधिवेशनाचे ठिकाण आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. 89चं अधिवेशन झालेलं आहे ते अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं, आणि 90चं अधिवेशन जे झालेलं आहे हे अधिवेशन म्हणजे मुंबईचं ठिकाणचं अधिवेशन हे कोलकाता या ठिकाणी झालेलं दिसून येतं. म्हणजे एकंदरीत मित्रांनो बघा, आपल्याला ज्यावेळेस ह्या अशा पद्धतीचा आपण अभ्यास करू, नेमकं ते अधिवेशन कुठं झालं आणि कोणत्या ठिकाणी झालं हे 2 प्रश्न तर आपले क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि याच्या सोबतीला अजून एक उत्तर येणं तुम्हाला गरजेचं आहे, नेमकं या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत. मग या अध्यक्षावरती एक आपल्याला परत प्रश्न आलेला दिसून येतोय. मग त्याच्यासाठी या अधिवेशनाचा विचार करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टीबद्दल बघावं लागेल तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये मुंबईतलं अधिवेशन आहे. मुंबई या ठिकाणचं आत्ताच आपण पाहिले की मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष कोण बनलेले होते, ते होते व्यमेशचंद्र बॅनर्जी. व्यमेशचंद्र बॅनर्जी हे पेशानं वकील होते बघा. ठीक आहे, व्यमेशचंद्र बॅनर्जी. कोलकाता अधिवेशन होतं, या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले होते दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर चेन्नई अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले होते बद्रुद्दीन तय्यबजी. बद्रुद्दीन तय्यबजी हे आपल्याला अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले दिसून येतात. त्यानंतर अलाहाबाद अधिवेशन होतं, या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले होते जॉर्ज यूल हे आपल्याला अध्यक्ष झालेले या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर मुंबईचंच अधिवेशन झालेलं होतं. या मुंबई अधिवेशनामध्ये बघा, मुंबई आणि कोलकाता अधिवेशन याच्यामध्ये सर विल्यम वेडनबर्ग हे अधिवेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि कोलकाता अधिवेशन झालेलं होतं, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते फिरोज शाह मेहता. ठीक आहे, फिरोज शाह मेहता हे आपल्याला अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले दिसून येतात. मग मित्रांनो आपल्याला एक गोष्टीचा अभ्यास अजून करणं गरजेचं आहे. नेमकं आपण कधी झालं पाहिलं, नेमकं याचं कुठं झालं हे पाहिलं, याचे अध्यक्ष कोण होते पाहिले. मात्र या अधिवेशनाचे काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहेत, त्या वैशिष्ट्याबद्दल एक माहिती पाहणं आपलं गरजेचं आहे. नेमकं या अधिवेशनाच्या वैशिष्ट्याचा आपल्याला अभ्यास करत असताना एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवावी लागेल. नेमकं पहिलं अधिवेशन झालेलं कोणतं आहे तर हे आहे 1886चं पहिलं अधिवेशन. मग पहिल्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य आता आपण आत्ताशीच पाहिलेलं आहे. दुसरं अधिवेशन काय, ज्याचे की अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते, आणि यांचं वैशिष्ट्य काय तर दादाभाई नौरोजी हे पहिले पारशी अध्यक्ष आहेत. कसले, पहिले पारशी अध्यक्ष असणारे दादाभाई नौरोजी हे पहिले व्यक्ती आहेत पारशी समाजाचे. त्यानंतर 1887 झालेलं चेन्नई इथलं अधिवेशन आहे. या चेन्नई अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय असेल तर चेन्नई अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे त्याचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते, आणि हे पहिले मुस्लिम अध्यक्ष बनलेले आहेत. कोण आहेत, पहिले मुस्लिम अध्यक्ष. हे कोण तर ते पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून बद्रुद्दीन तय्यब जे आहेत, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. त्यानंतर जॉर्ज यूल हे जे अध्यक्ष बनलेले आहे, यांचं असं वैशिष्ट्य आहे, हे पहिले इंग्रज अध्यक्ष. मात्र हे अधिवेशन खूप चर्चेमध्ये राहिलेलं अधिवेशन होतं. याच्यासाठी स्वागताध्यक्ष म्हणून अयोध्यानाथ म्हणजे पंडित अयोध्यानाथ हे त्यावेळेचे स्वागताध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष कोण होते, पंडित अयोध्यानाथ. आणि या अधिवेशनासाठी विरोध झाला होता, या अधिवेशनासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यावेळेस
ही जागा उपलब्ध करून दिली किंवा वाडा उपलब्ध करून देणारे एक व्यक्ती होते. त्यामध्ये स्वागत अध्यक्ष आणि या अधिवेशनामध्ये जॉर्ज यूल हे सुद्धा हजर होते. ठीक आहे, ही सुद्धा व्यक्ती आपल्याला हजर असलेले दिसून येतं. किंवा यांच्या बरोबर एओ ह्यूम हे सुद्धा या अधिवेशनासाठी हजर राहिलेले व्यक्ती आहेत. त्यानंतर मुंबई सर वेडनबर्ग दुसरे इंग्रज अध्यक्ष झालेलं मुंबईतलं अधिवेशन होतं. आणि हे कोलकाता अधिवेशन आहे, त्याचे फिरोज शाह मेहता हे असलेले आपल्याला अध्यक्ष दिसून येत आहेत. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने आपल्याला पहिले जे पहिले 6 अधिवेशन झालेले आहेत, या पहिल्या 6 अधिवेशनाबद्दल या पद्धतीने आपल्याला माहिती पाहता येईल. ठीक आहे, चला आता पुढे आपल्याला पुढच्या मुख्य अधिवेशन बघूयात. याच्यामध्ये बघा आता त्याच्या पुढच्या अधिवेशनामध्ये 90 पर्यंत झालेलं आहे. 1892 साली एक अधिवेशन झालेलं होतं. त्यानंतर 1893 साली झालेलं एक अधिवेशन आहे, 1893. त्यानंतर महत्वाचं 1900 साली झालेलं एक अधिवेशन आहे. त्यानंतर 1905 साली झालेलं एक अधिवेशन आहे, 1905. आणि इकडं 1906 साली झालेलं एक अधिवेशन आहे. म्हणजे एकंदरीत हे आपल्याला 5 अधिवेशनाची सुद्धा आपण व्यवस्थितपणे माहिती बघूयात. मग याच्यामध्ये बघा 1892 साली जे झालेलं अधिवेशन होतं, या अधिवेशनाचे अध्यक्ष हे कोण होते, तर पहिले जे अध्यक्ष झालेले होते तेच आपल्याला याचे अध्यक्ष असलेले दिसून येतात. ठीक आहे, तर 1892 जे अधिवेशन झालेलं होतं ते अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी झालेलं होतं. ठीक आहे, अलाहाबाद. त्यानंतर 1893 जे झालेलं अधिवेशन आहे, 1893 साली एक झालेलं आहे अधिवेशन, जे की अधिवेशन कोलकाता या ठिकाणी झालेलं आहे. कोणत्या ठिकाणी? कोलकाता. त्यानंतर 1900 साली झालेलं अधिवेशन हे लाहोर या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. 1905 अधिवेशन हे बनारस या ठिकाणी झालेलं आहे. आणि 1906 ला परत कोलकाता या ठिकाणी झालेलं अधिवेशन. मग हे झाले आपल्याला ठिकाणं. प्रत्येक ठिकाणावाईज आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं, एक तर ते अधिवेशन झालं कधी, आणि झालं तर दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो कुठं झालं. 2-4 गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. मग आता एक बघा, ज्यावेळेस हे अधिवेशन झाले त्यावेळेस हे झाले कुठं झाले, कशा पद्धतीने झाले. आता पुढचा प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारला जाऊ शकतं, हे अधिवेशन झाले कुठं झाले आणि याचे अध्यक्ष कोण होते. तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर माहित असणं किंवा माहित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बघा अलाहाबाद 1892 जे अधिवेशन झालेलं आहे, याचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी ही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कोलकाता अधिवेशन झालं होतं, या ठिकाणी दुसऱ्यांदा दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष झालेले होते. दुसऱ्यांदा कोण झालेले होते? दादाभाई नौरोजी हे दुसऱ्या वेळेस अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले दिसून येतात. 1900 साठी लाहोर अधिवेशन झालेलं होतं आणि या लाहोर अधिवेशनासाठी नारायण गणेश चंदावरकर हे आपल्याला अधिवेशनाचे चंदावरकर, ठीक आहे, हे अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले दिसून येतात. त्यानंतर 1905 अधिवेशन झालं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे गोपाळ कृष्ण गोखले होते. कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले हे अधिवेशनाच्या पहिल्या म्हणजे बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोखले. त्यानंतर कोलकाता अधिवेशन झालेलं होतं बघा 1893 आणि 1906 ला. या 1906 वेळी पण दादाभाई नौरोजीच अध्यक्ष झालेले आपल्याला दिसून येतात. कोण येतात? दादाभाई नौरोजी. म्हणजे 3 गोष्टी आतापर्यंत आपल्याला क्लिअर झाल्या. 1 ते अधिवेशन कुठं झालं, 2 ते अधिवेशनात कुठं ठिकाण कधी झालं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, या 3 गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या. आता मित्रांनो आपल्याला चौथा ह्याच्यामध्ये काय प्रश्न येऊ शकतो, तर चौथा प्रश्न याच्यामध्ये हा येऊ शकतो की नेमकं ह्याच्यातल्या प्रत्येक अधिवेशनाचं नेमकं वैशिष्ट्य काय. आता अधिवेशनाच्या अध्यक्षांचं वैशिष्ट्य काय, तर हे तर माहिती आहे आपल्याला, हे दुसऱ्यांदा झालेले अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर दादाभाई नौरोजी पण दुसऱ्यांदा झाले आणि या ठिकाणी तिसऱ्यांदा झाले, म्हणजे 3 अधिवेशनाच्या. मग आता लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. दादाभाई नौरोजी हे अधिवेशनाचे 3 वेळा अध्यक्ष झाले. त्या 3 वेळापैकी पहिलं अधिवेशनाचे अध्यक्ष हे 1886 ला झाले, त्यानंतर 1893 ला झाले आणि 1906 रोजी झाले. म्हणजे या 3 अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. पैकी 2 अधिवेशनाचे अध्यक्ष हे कोलकाता या ठिकाणी होतं.
कोणत्या ठिकाणी? कोलकाता. तर एक जे ठिकाण आहे हे लाहोर. म्हणजे दादाभाई नौरोजी 3 अधिवेशनाचे अध्यक्ष जे झाले पैकी 2 ठिकाण हे कोलकाता होते, तर एक ठिकाण हे लाहोर होतं. लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला ही सोपं जाईल. चला आता पुढे बघा, याच्यामध्ये नारायण गणेश चंदावरकरचं ज्यावेळेस नाव घेतलं जाईल त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, हे पहिले मराठी अध्यक्ष आहेत. कसले आहेत? पहिले मराठी अध्यक्ष म्हणून कोणाची ओळख आहे? तर नारायण गणेश चंदावरकर. लाहोर या ठिकाणी झालेलं 1905 बनारस अधिवेशन होतं. अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोखले होते आणि 1905 लाच आपल्याला माहितीये गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. कशाची? भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवावी लागेल. आणि याच गोपाळकृष्ण गोखले यांनी प्राथमिक शिक्षण आणि सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे ही सुद्धा ठराव मांडणारे गोपाळकृष्ण गोखले होते. आणि अजून एक या अधिवेशनामध्ये मागणी केलेली होती. ते मागणी अशी होती की याच अधिवेशनामध्ये की भारतीयांना काय पाहिजे होतं? तर भारतीयांना वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य पाहिजे होतं. कसं? वसाहती अंतर्गत स्वातंत्र्याची मागणी ही कोणी केली होती? तर 1905 ला गोपाळकृष्ण गोखले यांनी बनारस अधिवेशनामध्ये केलेले आपल्याला दिसून येतं की ज्या पद्धतीनं ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 2 देशांना वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच धर्तीवरती भारताला सुद्धा 1905 साली वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य द्यावं ही मागणी केली, परंतु ही मागणी मान्य झालेली नाही. चल पुढे आता इकडे दादाभाई नौरोजी आले. आता या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांना सुवर्ण मध्य साधणारा नेता म्हणतात. कसला? सुवर्ण मध्य साधणारा नेता. म्हणजे 1906चं ज्यावेळेस अधिवेशन झालं गेलं त्यावेळेस अध्यक्ष पदावरून मतभेद झाले होते आणि याच कालखंडापासून जहाल आणि मवाळ हे 2 गट वेगळे होते म्हणजे झालेले आपल्याला पुढे दिसून येतात 1907च्या अधिवेशनामध्ये. म्हणजे दादाभाई नौरोजींनी 1906 रोजी जी जहाल आणि मवाळ फूट पडणारी होती ती फूट दादाभाई नौरोजींच्या मध्यस्थीमुळे पडली नाही. मात्र 1907चं अधिवेशन पुढे बघायचंच आहे आपल्याला. परंतु दादाभाई नौरोजींना हे मवाळ गटातील नेते याची ओळख या पद्धतीने आहे. परंतु सुवर्ण मध्य साधणारा नेता असंही त्यांना म्हटलं जातं. त्यांनाच भारतीय अर्थशास्त्राचे जनक या नावानं सुद्धा ओळखलं जातं. त्यांनी ड्रेन ऑफ थेअरी म्हणजे आर्थिक लुटीचा सिद्धांत हा सुद्धा लेख लिहिला. रास्त गोफ्तार हे वृत्तपत्र सुद्धा दादाभाई नौरोजींनी चालू केलेलं आहे. आणि इंग्लंडमध्ये परदेशामध्ये पहिले भारतीय असे आहेत की तिथं फिन्सबरी मतदारसंघातून निवडून जाणारे पहिले भारतीय व्यक्ती म्हणून दादाभाई नौरोजीची ओळख आहे. ही सुद्धा गोष्ट आपल्या लक्षात ठेवावं लागेल. चळवळ करा अखंड चळवळ करा असे म्हणणारे दादाभाई नौरोजीच होते. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे. म्हणजे रास्त गोफ्तार असेल तसंच एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी गणितासारखा विषय एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवला, परंतु तो काय जास्त दिवस शिकवला नाही. आणि बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये पुढाकार करणारे हे दादाभाई नौरोजी होते. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. यांचा जन्म 1825 रोजी नवसारी या ठिकाणी झालेला आहे, तर मृत्यू 1917 साली झालेला आहे. हे व्यक्ती महत्वाचे आहेत, त्यासाठी यांचा अभ्यास करणं व्यवस्थितपणे गरजेचं आहेच. त्याच्यासाठी हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढे बघा. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा येतोय किंवा पुढचा अधिवेशन अजून एक आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. ते अधिवेशनाचा विचार करता याच्यामध्ये बघा आपण 1906 पर्यंतचे अधिवेशन आपण पाहिलेले आहेत. 1906 त्यानंतर 1907चं अधिवेशन एक झालेलं 1907 यांचं. त्यानंतर 1909चं एक महत्वाचं अधिवेशन आहे. या गोष्टीबद्दल एक माहिती बघायची. त्यानंतर 1916चं अधिवेशन महत्वाचं आहे. त्यानंतर 1917चं अधिवेशन सुद्धा महत्वाचं आहेच. परत 1920चे 2 अधिवेशन आहेत. त्या 2ही अधिवेशनाबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. चला आता पुढे बघा 1906. आता हे झाले आपले अधिवेशन. आपण कसं करतोय ते पहिलं समजून घ्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला या ठिकाणी अभ्यास करत असताना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये बघा जेवढे काही अधिवेशन आपले झालेले आहेत या ठिकाणी या अधिवेशनाचा अभ्यास करत असताना आपण पहिल्यांदा त्यांचं कधी झालं हे बघत आहोत. त्यानंतर दुसऱ्यांदा कुठं झालं याचा अभ्यास करत आहोत. आणि तिसऱ्यांदा ते अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते हे बघत आहोत. आणि 4 नंबरला
त्या अधिवेशनाचं नेमकं वैशिष्ट्य काय याच्याबद्दल अभ्यास करत आहोत. म्हणजे एकंदरीत बघा 1907चं जे अधिवेशन झालं, या 1907 अधिवेशन झालं कुठं, तर हे अधिवेशन झालं होतं सुरत या ठिकाणी. त्यानंतर 1909चं अधिवेशन झालं कुठं, तर हे अधिवेशन झालं होतं लाहोर या ठिकाणी. त्यानंतर 1916चं अधिवेशन झालं होतं लखनौ या ठिकाणी. त्यानंतर 1917चं अधिवेशन झालं होतं कोलकाता या ठिकाणी. आणि 1920ला 2 अधिवेशन झाले होते. त्यामध्ये एक अधिवेशन झालं होतं नागपूर अधिवेशन. पहिलं अधिवेशन नागपूर आणि दुसरं अधिवेशन होतं कोलकाता अधिवेशन. म्हणजे एकंदरीत बघा आपल्याला हे ठिकाणं लक्षात ठेवणंच आणि ठेवावंच लागतील. तुम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही काय. तुम्हाला हा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या अँगलनं हा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, कोलकाता असेल, त्यानंतर सुरत असेल, त्यानंतर लाहोर, लखनौ, कोलकाता, नागपूर, या गोष्टी आपल्या लक्षात बघा. आता 2 गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. आता तिसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये काय बघायची, तर तिसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचे ह्या अधिवेशनाचे संस्थापकीय म्हणजे त्यावेळेसचे झालेले अध्यक्ष नेमकं कोणते कोणते आहेत. ठीक आहे, तर सुरत अधिवेशनाचा विचार करता सुरत अधिवेशनाचा रास बिहारी घोष, डॉक्टर रास बिहारी घोष हे आपल्या लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले होते, जे की हिंदू महासभेचे संस्थापकीय अध्यक्ष आहेत, ते म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय हे आपल्याला अध्यक्ष झालेले दिसून येतात. त्यानंतर लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते बाबू अंबिका चरण मुजुमदार. बाबू अंबिका चरण मुजुमदार हे लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर कोलकाता अधिवेशनाच्या अध्यक्ष झालेल्या ॲनी बेझंट होत्या. कोण होत्या? ॲनी बेझंट ह्या होत्या. त्यानंतर 1920 नागपूर अधिवेशन सी विजय राघवाचार्य हे झालेलं आपल्याला दिसून येतात. 1900 कोलकाता अधिवेशन होतं, याच्यामध्ये दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे लाला लजपत राय हे अध्यक्ष झालेले आपल्याला दिसून येतात. झाल्या 3 गोष्टी आपल्या क्लिअर. 1 कधी झालं, 2 कुठं झालं, 3 अध्यक्ष कोण होते, आणि 4 ज्या प्रत्येक अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय. समकालीन परिस्थितीचा अभ्यास करत असताना किंवा त्या गोष्टीचा तिथंच आपण हे करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बघा सुरत अधिवेशन, आता हे अधिवेशन महत्वाचं काय, कारण बाकी इतर अधिवेशनापेक्षा सुरत अधिवेशन हे महत्वाचं आहेच. त्याचं काय कारण असू शकतं, तर त्याचं मुख्य कारण असं आहे, कारण या सुरत अधिवेशनामध्ये काय झालेलं, जहाल आणि मवाळ ह्या 2 राष्ट्रीय सभेमध्येच फूट पडली. जहाल आणि मवाळ 2 गट वेगवेगळे झाले, आणि ज्यावेळेस हे 2 गट वेगवेगळे झाले ही 1907ला. मात्र मगाशीच आपण पाहिलं 1906च अधिवेशन असं होतंय की त्याच अधिवेशनामध्ये फूट पडण्याचे संकेत होते. मात्र सुवर्णमध्य साधणारा नेता म्हणून दादाभाई नौरोजीकडे बघितलं जातं, त्यांच्यासाठी ही फूट पडलेली नव्हती. मात्र 1907च्या अधिवेशनामध्ये मात्र डॉक्टर रास बिहारी घोष हे अध्यक्ष असताना जहाल आणि मवाळांमध्ये फूट पडलीच. मग आता एक गोष्ट पुढे बघा, ज्यावेळेस ही फूट पडली गेली त्यावेळेस पुढच्या गोष्टी सुद्धा बघणं आपल्याला गरजेच्या आहेतच. मग याच्यामध्ये काय, ज्यावेळेस आपल्याला आता ही बघा लाहोर अधिवेशन झालं कुठं, हे झालं लाहोर या ठिकाणी, पंडित मदन मोहन मालवीय 1916. आता व्यवस्थित जर हे समजलं तर हे समजलं तुम्हाला. जर हे गोष्टीचं व्यवस्थित तुम्हाला कळालं, हे परत इथं हिंदू आणि मुस्लिम मध्ये सुद्धा वेगळे झाले. हिंदू आणि मुस्लिम हा गट वेगळा झालेला आपल्याला दिसून येतो, कारण 1905लाच बंगालची फाळणी झालेली होती. याचा अर्थ पूर्व पश्चिम हिंदू आणि मुस्लिम हे बहुसंख्याक गट हे वेगवेगळे केले गेलेले होते. मात्र 1905 पासूनच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये, कारण इंग्रजांचं धोरणच एक होतं, फोडा आणि राज्य करा, जाती जातीमध्ये विभागा, जाती जातीमध्ये वेगळं करा, आणि ते वेगळं केल्याच्या नंतर इंग्रजांना राज्य करण्यासाठी सोपं जाईल या कारणास्तव भारतीयांना जाती जातीमध्ये विभागलं गेलं. हिंदू बहुसंख्याक गट, मुस्लिम बहुसंख्याक गट या कारणास्तव बंगालची फाळणी केली गेली आणि हिंदू आणि मुस्लिम वेगवेगळे झाले. मात्र ज्यावेळेस 1905ला फाळणी झाली त्याच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1906लाच मुस्लिम लीगची स्थापना झालेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे सांगायचं तुम्हाला एवढी गोष्ट, ही 1916चं अधिवेशन जे झालं, या 16च्या अधिवेशनामध्ये जे जहाल आणि मवाळांमध्ये फूट पडलेली होती, ही जहाल आणि मवाळांमधली फूट, जहाल आणि मवाळ या 1916च्या अधिवेशनामध्ये काय झालं, परत एकत्र आले जहाल आणि मवाळ 1916.
कारण लोकमान्य टिळकांचा विचार करता 1908 ते 1914 पर्यंत तुरुंगामध्ये होते. 14 पासून 15ला ज्यावेळेस लोकमान्य टिळक बाहेर आले त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आले, त्यावेळेस भारतामध्ये एक चळवळ चालू होती. ती चळवळ अशी होती, तिचं नाव होतं होम रूल चळवळ. नाव काय होतं? होम रूल चळवळ. हे त्या चळवळीचं नाव होतं, ती चालू होती. मग लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळीचा स्वीकार केला. मात्र झाल आणि मवाळ हे 1916ला परत एकत्र आली. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, कारण समकालीन परिस्थितीमध्ये त्याच वेळेस हार्डिंग दुसऱ्यानं एक दरबार भरवला आणि त्या ठिकाणी दिल्ली किंवा बंगालच्या फाळणीची रद्द केलेली घोषणा सुद्धा आपल्याला केलेली दिसून येतं. म्हणजे जहाल आणि मावळांचा जर थोडासा आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये दोनही ज्यावेळेस अजून प्रभाव का वाढला, जहालांचा प्रभाव का वाढला, कारण ज्यावेळेस लोकमान्य टिळक तुरुंगातून बाहेर आले त्यावेळेस गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता या दोन व्यक्तींचं निधन झालेलं होतं. म्हणजे हे व्यक्ती मवाळवादी गटातले होते आणि टिळक ज्यावेळेस बाहेर आले ते टिळक जहालवादी गटातले होते. म्हणजे कारणास्तव असं घडलं गेलं, एक टिळक जहाल बाहेर आला तर मवाळ दुसरे खाली गेले. म्हणजे याचा अर्थ नैसर्गिकरित्या जे होणार होतं म्हणजे तेव्हापासून जवळपास प्रभाव हा जहालांचा वाढत जाताना दिसून येतो. मात्र त्याच 1915 साली महात्मा गांधीजी सुद्धा भारतामध्ये आले होते. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे एकंदरीत बघा, ज्यावेळेस 1916 जहाल मवाळ एकत्र आले, हिंदू मुस्लिम एकत्र आले इथं 1916 मध्ये आणि टिळक बाहेर आले, त्यावेळेस चालू होतं होमरूल चळवळ. आणि महाराष्ट्रामध्ये जर होमरूल चळवळीची सुरुवात कोणी केली, जर परीक्षेत असा प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर अपेक्षित देणं आहे लोकमान्य टिळक. आणि जर भारताचा विचार केला तर तुम्हाला उत्तर देणं अपेक्षित आहे ॲनी बेझंट. मग मित्रांनो पुढे बघा, ज्यावेळेस हे असं घडलं त्यावेळेस होमरूल चळवळीचा प्रभाव एवढा वाढला की त्या पुढच्या 1917च्या कोलकाता अधिवेशनामध्ये या अधिवेशनाचं अध्यक्ष हे कोणाला केलं गेलं तर त्या होत्या ॲनी बेझंट. का केलं तर त्यासाठी कारण होतं होम रूल चळवळ. मग या होम रूल चळवळीचा विचार करत असताना ॲनी बेझंट होम रूल चळवळ म्हणजे इतिहासातली पहिली घटना अशी घडली की या ठिकाणी पहिली महिला अध्यक्षा झाली. पहिली महिला अध्यक्षा झाली. ही इतिहासातली पहिली घटना घडली गेली. म्हणून परीक्षेत जर प्रश्न तुम्हाला असा आला की राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण, तर तुम्हाला उत्तर देणं अपेक्षित ते आहे ॲनी बेझंट. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीनं सुद्धा तुम्हाला त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहेच. ठीक आहे, परत बघा 1917 झालं, 1917चं अधिवेशन झालं, 1920चं अधिवेशन झालं, नागपूर अधिवेशन. 1920ला 2 अधिवेशनं झालेलं आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये नागपूर अधिवेशन, दुसरं कोलकाता. आता याच्यामध्ये बघा, या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? श्री विजय राघवाचार्य. तर कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण? लाला लजपत राय. ठीक आहे, म्हणजे 1920 पर्यंतच्या अधिवेशन आपल्याला या पद्धतीने पाहता येते. चला पुढचं अधिवेशन बघूयात महत्वाचे. पुढचं अधिवेशन येतं ते 1920 झाल्यावर 1928चं आपण डायरेक्ट अधिवेशन घेतोय. 1928चं, त्यानंतर 1928 झाले 1929चं अधिवेशन एक घेणार आहोत. त्यानंतर 1931चं एक अधिवेशन आहे, महत्वाचं अधिवेशन आहे. त्यानंतर 1931 झाल्यावर 1936चं अधिवेशन किंवा 33चं घेतलं तरी चालेल. आणि 1933 नंतर किंवा 1928च्या अगोदर 1924 एक घेऊ, 24 आणि 1925 एक घेऊयात. 1925 म्हणजे एकंदरीत हे 6 अधिवेशनाबद्दल माहिती बघूया. आता बघा, लक्षात ठेवण्यासारखं तुम्हाला याच्यामध्ये काय काय. 1928चं अधिवेशन झालं तर हे अधिवेशन कुठे झालं होतं, तर हा अधिवेशन झालं होतं कोलकाता. ठीक आहे, कोलकाता या ठिकाणी झालेलं अधिवेशन आहे. 1929चं अधिवेशन कुठं झालं तर हे अधिवेशन लाहोर या ठिकाणी झालेलं होतं. 1931चं अधिवेशन कुठं तर ते अधिवेशन कराची या ठिकाणी झालेलं आहे. 1933चं अधिवेशन परत कोलकाताच या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1925चं अधिवेशन, हे 2 अधिवेशन महत्वाचे आहेत. 1925चं अधिवेशन आहे कानपूर अधिवेशन झालेलं आहे आणि 1924चं अधिवेशन होतं ते बेळगाव अधिवेशन आहे. ठीक आहे, मग आता ह्या गोष्टीचा बघा अभ्यास करत असताना आपल्याला काय काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक, आपण हे जे संस्थापक म्हणजे कधी झालं हे बघितलं. त्यानंतर कोलकाता या ठिकाणी, 1929 लाहोर या ठिकाणी, 1931 कराची, कोलकाता, कानपूर, बेळगाव. ठीक आहे, म्हणजे हे ज्यावेळेस आपण अभ्यास यांचा करू, त्या गोष्टीचा ठिकाणाचा अभ्यास करू, या ठिकाणावरती नेमकं अजून महत्वाचं काय काय आहे.
याचं वैशिष्ट्य काय काय याचा सुद्धा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. चला 1929 कुठून पण चालू करूयात. 1928च्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय? यांचे अध्यक्ष झाले होते मोतीलाल नेहरू. अध्यक्ष कोण होते? मोतीलाल नेहरू. आणि या मोतीलाल नेहरूंनी सरकारला 1 वर्षाची मुदत किंवा वसाहती अंतर्गत स्वराज्याचीच मागणी केली होती. 1929 अध्यक्ष झालं ते पंडित जवाहरलाल नेहरू. 1929 कोण झालेले अधिवेशनाचे अध्यक्ष? पंडित जवाहरलाल नेहरू. कराची अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे कराची अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1933 कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष होते नीली सेनगुप्ता. त्यानंतर 1900 कानपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरोजिनी नायडू. ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. 25 आणि 24च्या अधिवेशनाचे अध्यक्ष M.K. गांधी म्हणजे महात्मा गांधीजी हे 1924च्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. मित्रांनो, एका गोष्टीचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास असा करावा लागेल की नेमकं आता गांधी तर एकमेव अशा आहेत की एवढ्या अख्खं युग त्यांच्या नावानं जरी ओळखलं गेलं असतं तरी एकमेव फक्त एकच अधिवेशन असं आहे की त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे महात्मा गांधीजी झाले. लोकमान्य टिळकांच्या नावानं अख्खं युग ओळखलं गेलं पण लोकमान्य टिळकांना एकाही अधिवेशनाचं अध्यक्ष होता आलं नाही किंवा त्यांना केलं गेलं नाही. मात्र एक बेळगाव, कोलकाता, लाहोर, कराची, कोलकाता प्रत्येक अधिवेशनाचे अध्यक्ष आले, ठिकाणं आले. तर कधी झालं नेमकं आता एक बघायचंय कुठल्या ना कुठल्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय आहे. आता एक याच्यामध्ये कोलकाता इथं मोतीलाल नेहरू. लाहोर अधिवेशन संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. इथं याच्यामध्ये काय वैशिष्ट्य काय? इथं 1 वर्षाची मुदत दिली, 1 वर्षाची मुदत पाळली गेली नाही. सरकारला मागणी अशी केली की आम्हाला वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य द्या, पण ही मागणी मान्य केली नाही आणि 1 वर्षाची मुदत दिली. मात्र पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या लाहोर अधिवेशनामध्येच संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेली आपल्याला दिसून येते. कशाची? संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. सरदार वल्लभभाई पटेल भारतीय उद्दिष्टांचा ठराव म्हटलं तरी चालेल. तर उद्दिष्टांचा ठराव या ठिकाणी मंजूर किंवा संमत केलेला आपल्याला दिसून येतं. नीली सेनगुप्ता. आता एक जर आपण व्यवस्थित बघितलं, नीली सेनगुप्ता आणि इकडं सरोजिनी नायडू. एकंदरीत मित्रांनो आपल्याला शेवटला बघायचं एकूण फक्त 5च महिलांना आतापर्यंत राष्ट्रीय सभेचं अध्यक्षपद दिले आणि त्या 5 पैकी आपलं अॅनी बेझंट एक झालं, नीली सेनगुप्ता एक आहे आणि सरोजिनी नायडू म्हणजे 3 महिला आपल्या आतापर्यंत झालेल्या आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. बेळगाव अधिवेशन महात्मा गांधीजी एकमेव अधिवेशन असं आहे की या अधिवेशनाचा अध्यक्ष महात्मा गांधीजी यांना केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. म्हणजे महत्वाच्या अधिवेशनामध्ये हे 28, 29, 31, 33, 25, 24 किंवा 24, 28 असं त्यांचे ठिकाणं, संस्थापक आणि त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय हे आपण बघत आहोत. ठीक आहे. चला आता पुढे बघूया. नेक्स्ट आता त्याच्यामध्ये कोणतं आहे एक आपण घेऊयात, अजून थोडेसे अधिवेशन घेऊयात. याच्यामध्ये अधिवेशने आणि या अधिवेशनाचा विचार करता 1930 पर्यंत किंवा 33 पर्यंत पाहिलं. 1936 एक अधिवेशन आहे. 1936 नंतर 1940 एक अधिवेशन आहे. त्यानंतर 1940 नंतर 1942 एक अधिवेशन आहे. 1942 अधिवेशनानंतर 1955 एक अधिवेशन आहे आणि 1955 नंतर 1959 एक अधिवेशन. बघा याचा अभ्यास करत असताना नेमकं हे अधिवेशन यांच्या वैशिष्ट्य काय, या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय. हे अधिवेशन झालं कुठं? हे अधिवेशन झालं फैजपूर, जळगाव. 1940 अधिवेशन रामगड अधिवेशन होतं. कोणतं अधिवेशन? रामगड अधिवेशन. त्यानंतर 1942 मुंबई. व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, ठिकाणं चुकू शकतात त्यासाठी आपण घेतोय. 1955 आपल्याला झालेलं आवडी, हे आवडी अधिवेशन असं लक्षात ठेवा. आणि 1959 झालेलं दिल्ली अधिवेशन होतं. कोणतं होतं? दिल्ली. ओके, छान पद्धतीमध्ये बघा. एक कधी झाले, 2 कुठं झाले, कधी कुठं. तिसरा प्रश्न आपला राहिलेला आहे जो की त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. ठीक आहे. आता अधिवेशनाचे अध्यक्ष आलं फैजपूर अधिवेशन. या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू हे फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होताना आपल्याला दिसून येतात. आणि ह्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय, तर हे अधिवेशन
ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन होतं. कुठलं? ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कुठले? तर ते होतं फैजपूर अधिवेशन. आणि याच अधिवेशनामध्ये किसान अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं, ज्यांची की स्थापना NG किंवा NP रंगा यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. फैजपूर ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन फैजपूर अधिवेशन. 1900 रामगड अधिवेशन मौलाना आझाद. कोण होते ते? मौलाना आझाद. मौलाना आझाद हे यांच्या अध्यक्ष झालेले दिसून येतात. मुंबई अधिवेशन 1940 त्याला पण मौलाना आझादच. मौलाना आझाद म्हणजे जवळपास 1940 ते 46 पर्यंत अध्यक्ष पदावरती राहिलेले मौलाना आझाद होते. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर सर्वात दीर्घकाल अध्यक्ष पदावरती राहणारे मौलाना आझाद हे होते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. चला, 1942 म्हणजे 55चं आवडी अधिवेशन होतं. त्याच्यामध्ये UN ढेबर हे त्या ठिकाणचे अध्यक्ष झालेले. आणि 1959चं अधिवेशन होतं. या अधिवेशनाच्या अध्यक्षा झालेल्या होत्या इंदिरा गांधीजी. म्हणजे आपण हे 4थ्या महिला बघत आहोत. पहिली ॲनी बेझंट, सरोजिनी नायडू, नीली सेनगुप्ता आणि 4थ्या आता इंदिरा गांधीजी. ते होतं कुठलं? दिल्ली अधिवेशन. आता एक प्रत्येक वैशिष्ट्य काय काय? ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन, रामगड अधिवेशन. या ठिकाणी हे अधिवेशन खूप महत्वाचं अधिवेशन होतं. ऑगस्ट ऑफर पण आपल्याला याच ठिकाणी आलेली होती. कारण आपण मागणी काय, आपल्या मागण्या जर आता आपण व्यवस्थितपणे आठवल्या, 1905 ला आपण बनारस अधिवेशनामध्ये फक्त वसाहती अंतर्गत स्वराज्याची मागणी केली होती. कधी? 1905. या ठिकाणी थोडंसं लिहाय. 1905. 1928 ला आपण कशाची मागणी केली? वसाहती अंतर्गत. 1929 ला आपण कशाची मागणी केली? संपूर्ण स्वातंत्र्याची. आणि 1940 ची मागणी तर आपली वेगळीच होती. व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. 1905 ला आम्हाला इंग्रजांना आपण म्हटलंय आम्हाला वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य द्या. नंबर 2, 28 ला आम्हाला वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य द्या. 1 वर्षाची मुदत दिली. आणि नंबर 3, 1929 पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस अध्यक्ष होते त्यावेळेस संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. मात्र 1940 साल असं उचललं त्यावेळेसची मागणी तर आपली खूप निराळीच होती. ती मागणी आपली अशी होती की आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे आणि आमच्या सोबत देशामध्ये किंवा जगामध्ये जेवढे पारतंत्र्यात देश आहेत त्यांना सुद्धा स्वातंत्र्य द्यावं लागलं. म्हणजे आम्हाला पाहिजेच, पण आमच्या बरोबर जगामध्ये सुद्धा पारतंत्र्यात असलेल्या देशाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं असेल. कारण त्यावेळेसची घटना पण तशीच झालेली होती. कारण 1939 ते 45चा विचार करता, 1939 ते 45चा विचार करता याच दरम्यान जागतिक दुसरं महायुद्ध चालू झालेलं होतं. आणि त्यामुळं ब्रिटन किंवा इंग्रज हे पूर्णपणे दुसऱ्या महायुद्धामध्ये अडकलेले आपल्याला दिसून येतात. आणि तिकडे अडकल्यामुळं आपली मागणी इकडे या ठिकाणी झालेली अशी. म्हणजे आम्हाला तर संपूर्णच पाहिजे 40 ला, पण आमच्या बरोबर जगामध्ये जेवढे तुमच्या देश पारतंत्र्यात आहेत त्यांना सुद्धा जर तुम्ही स्वातंत्र्य देत असताल तर दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत हा तुमच्या बाजूने लढायला तयार आहे. म्हणजेच इंग्रजांच्या बाजूने लढायला, म्हणजेच जर्मनीच्या विरोधामध्ये लढायला भारत तयार असेल. मात्र असं घडलं नाही. आणि काही करून त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की तुम्हाला काहीही करून तुम्हाला तुमची साथ इंग्रजांना पाहिजे होते. पण आपण हे ओळखून होतो की आपण जर त्यांना साथ दिली तर आपलं इकडे अवघड होऊन बसत. त्यासाठी आपण साथ देऊत, पण कधी देऊत? आम्हाला स्वातंत्र्य दिलं तर तुम्हाला आम्ही सहकार्य किंवा साथ द्यायला तयार आहोत. ही मागणी कधी केली? 1940 साली. आणि ही 40 साली मागणी ही आपली 1940, 42 किंवा हे या ठिकाणी जरी म्हटलं तरी चालेल, किंवा रामगड अधिवेशनामध्ये इथं जरी म्हटलं तर इथं मागणी आपली ती होती. ऑगस्ट ऑफर आली, भारतीयांना स्वातंत्र्य दिलं जाईल, पण युद्ध क्रिप्स मिशन आलं 1942 ला. इथं क्रिप्स मिशन इथं आलं. काय म्हणले? भारतीयांना स्वातंत्र्य देऊ किंवा भारतीयांना स्वातंत्र्य दिलं जाईल, पण कधी दिलं जाईल? ते स्वातंत्र्य युद्ध समाप्तीनंतर दिलं जाईल. 1942 ला म्हणले. क्रिप्स मिशन आलं. 40 ला ऑगस्ट ऑफर आली. म्हणजे हे जे आलं गेलं हे फक्त येण्याचे कारण असे होते की तुमचं त्यांना पाठिंबा पाहिजे होता. 40 ला आले, ऑगस्ट ऑफर दिली. 42 ला आले, क्रिप्स मिशन आले. 44 ला राजाजी आयोग आला. 45 ला वेव्हेल योजना मांडली. 46 ला तर माउंट बॅटन योजनेनुसार आपल्याला, कारण 45 लाच जागतिक महायुद्ध संपलं गेलं आणि इकडं संपल्यामुळं आपल्याला इकडं स्वातंत्र्य भेटलं. कारण जागतिक महायुद्ध ज्यावेळेस झालं गेलं त्यावेळेस इंग्लंडमध्ये मजूर म्हणजे हुजूर पक्ष पराभूत झाला आणि मजूर पक्ष सत्तेवरती आला. म्हणजे ऍटलीची सत्ता आली. क्लेमेंट ऍटली तिथला पंतप्रधान म्हणजे राष्ट्राध्यक्ष मानला गेला.
त्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीयांना स्वातंत्र्य भेटलं ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. जर दुसऱ्या महायुद्धानंतर जर तिकडे सत्तांतरण झालं नसतं तर आपल्याकडे इकडे अजून पण स्वातंत्र्य भेटलं असतं का नसतं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून क्रिप्स मिशन आलं भारतामध्ये आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, पण युद्ध समाप्तीनंतरचं स्वातंत्र्य देऊ. त्यावेळेस भारतीयांनी म्हटलं गेलं, महात्मा गांधींनी म्हटलं गेलं, बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक, म्हणजे इंग्रज सत्ताच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे जागतिक महायुद्धाचा विचार करता. तुम्हीच राहताय का नाही शक्य नाही आणि तुम्ही आम्हाला पुढचा चेक देता, म्हणजे बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक ही जर कोणत्या घटनेला उद्देशून म्हटलं असतील तर ती गोष्ट अशी होती, ती होती क्रिप्स मिशन. हा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे, ही आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, म्हणजे हे क्रिप्स मिशन मध्ये ह्या पद्धतीने 1942ला मौलाना आझादच. आणि हे अधिवेशन कुठे झालं तर मुंबईतील गवालिया टँक मैदान. कुठं? गवालिया टँक मैदान. ह्या दोन्ही गोष्टी आता बघा व्यवस्थित. पहिलं अधिवेशन झालं होतं मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला, हे पहिलं. आणि दुसरं कुठं झालं 1942चं गवालिया टँक मैदानावरती झालं, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर 1955चं आवडी अधिवेशन झालं, UN ढेबर हे त्याचे अध्यक्ष होते. 1959ला दिल्ली अधिवेशन झालं आणि त्याच्या अध्यक्ष कोण होत्या? श्रीमती इंदिरा गांधीजी. या पद्धतीने आपल्याला महत्वाचे जे काही अधिवेशन आतापर्यंतचे आहेत हे या पद्धतीने. आणि शेवटी फक्त आता आपल्याला एक बघायचंय की जे अधिवेशन झालेत पण या अधिवेशनामध्ये महिला ज्या ठिकाणी अध्यक्ष झालेल्या आहेत तेवढ्या अधिवेशनाकडे थोडंसं लक्ष आपण देऊयात, कारण हा प्रश्न आपल्याला महिलांवरती परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एकंदरीत फक्त आपल्याला माहितीये एकंदरीत 5 अधिवेशन असे झाले की त्या अधिवेशनाचं अध्यक्ष हे महिलांना केलं गेलं. त्याच्यामध्ये पहिलं अधिवेशन 1917 साली, दुसरं अधिवेशन 1925 साली, तिसरं अधिवेशन 1933 साली. कधी? 33. चौथं अधिवेशन 1959 साली आणि 5वं अधिवेशन जे झालं गेलं ते 1998 साली. म्हणजे असं एकंदरीत महिला अध्यक्ष झालेल्या 5 अधिवेशन आहेत. आणि ह्या 5 अधिवेशनाचा अभ्यास करत असताना आता व्यवस्थितपणे बघणं गरजेचं आहेच. याच्यामध्ये पहिल्या अधिवेशनाची महिला अध्यक्ष झालेली ॲनी बेझंट होती. कोण होती ती? ॲनी बेझंट. ठीक आहे, ॲनी बेझंट. त्यानंतर 1925ला झालेली, बरं हे पहिलं भाऊ कुठं झालं? हे झालं होतं कोलकाता. हे कुठं झालं होतं? कोलकाता. हे झालेलं नंतर दुसरं आहे ते कानपूर अधिवेशन होतं. कुठं झालेलं? हे कानपूर. 1933ला झालेलं पण कुठं आहे? कोलकाता. आणि 1955 झालेलं दिल्ली अधिवेशन आहे ते कुठं झालेलं होतं? राष्ट्रीय सभेचं दिल्ली. काँग्रेसचं म्हटलं तर राष्ट्रीय काँग्रेस. आणि हे झालेलं 1998 साली. म्हणजे याच्यामध्ये बघा हे पण अधिवेशन कोलकाता या ठिकाणी झालेलं. ठीक आहे, कोलकाता. आता बघा म्हणजे एकंदरीत 1, 2 आणि हे 3, 5 महिलांच्या अधिवेशनापैकी 3 अधिवेशन तर कोलकाताला झालेलं आहेत. आणि चौथं अधिवेशन एक आहे कानपूर. आणि कानपूर लक्षात कसं ठेवायचं तर कानपूर कोलकाता 3 कोलकाता क पासून लक्षात ठेवा कानपूर. आणि एक वेगळं आहे फक्त ते म्हणजे दिल्ली, ज्याचे की अध्यक्ष ह्या श्रीमती इंदिरा गांधीजी होत्या. कोण होत्या? दिल्लीचं कोण अधिवेशनाच्या अध्यक्ष? इंदिरा गांधी. 1998ला त्यांच्या सुनबाई म्हणजे सोनिया गांधी ह्या त्या अध्यक्ष झालेल्या आहेत. त्यानंतर 17ला ॲनी बेझंट, इथं सरोजिनी नायडू हे आपल्याला अध्यक्ष झालेला दिसून येतात. कोलकाता 1933चं नीली सेनगुप्ता ह्या आपल्याला अध्यक्ष झालेल्या दिसून येत आहेत. म्हणजे मित्रांनो एक बघा, परीक्षेमध्ये जर महिलांसाठीचा जर खास प्रश्न आला तर महिला आपल्याला एकूण 5 अधिवेशन झाले, त्यातले 3 अधिवेशन कोलकाता, 1 अधिवेशन कानपूर आणि 1 अधिवेशन दिल्ली इंदिरा गांधी पंतप्रधान असल्यामुळे दिल्लीला, त्यामुळं हे विसरता कामा नये. आणि राहिला प्रश्न ही सोनिया गांधी, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, ॲनी बेझंट. मग परीक्षेमध्ये आता बघा, आता परीक्षेवरती काम करू. परीक्षेत काय होणार आहे? राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण? व्यवस्थित बघा आता. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण? तर उत्तर तुमचं असेल ॲनी बेझंट. पण हाच प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण? कारण ॲनी बेझंट ह्या भारतीय नव्हत्या. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण? तर उत्तर असेल तुमचं सरोजिनी नायडू.
दोन गोष्टीवरती व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे. पहिल्या महिला अध्यक्षा अॅनी बेझंट, पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू. म्हणजे एकंदरीत 5 प्रकारे 5 ठिकाणी राष्ट्रीय म्हणजे महिला अधिवेशनाच्या अध्यक्षा झालेल्या आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मिली सेनगुप्ता, इंदिरा गांधी, सोनिया गांधी. या पद्धतीनं आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. या पद्धतीने आपल्याला आपलं महत्वाची अधिवेशनं आणि राष्ट्रीय सभा याच्याबद्दल आपल्याला बेसिक माहिती पाहता आली. आपण असेच नवीन व्हिडिओ बनवूयात. तोपर्यंत थांबूया. या समर्थ अकॅडमी कळम या युट्यूब चॅनलसाठी लाईक करा, आवडला नसल तरीही लाईकच करा, शेअर करा. असं इथपर्यंत आपण थांबूयात. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.